आपला बोकड आपल्या सोबतच असं करण याचा मी कधी विचार केला नव्हता। आता राजहंस, बदका आणि शेळ्या मी एकाच खुरड्यामध्ये कोणतो, कारण की राजहंसच्या पिल्लांसोबत जे झालं होतं ना, मुंग्यांनी जे केलं होतं ना, तिथलच्या मुंगे अजून गेलेले नाहीयेत, त्याच्यामुळे सगळेच्या सगळे मी शेळ्याच्या खुरड्यामध्येच कोणतो। जेव्हा मुंगे जातील तेव्हा त्यांना सेपरेट सगळ्यांना कोंडण। आता तर रामकृष्णारी मंडळी, आता शेळ्यांच्या शेडमध्ये आपण माग वैरण ठेवलेली आहे, बरं ती अशी झाकून ठेवलेली कोणाला दिसणार नाही, पण हा बोकड भो त्याला कुठून दिसती काय माहिती, गडी जेव्हा जाऊ तेव्हा तिथं तो बसलेला असतो आणि त्याला थोडं बाहेर काढलं का कोणत्या शेळीला बघून शायनिंग मारतो काय माहिती, डायरेक्ट मारायचाच प्रयत्न करतो। आता माझ्यासोबत झालं होतं, घेऊन तर बाबाकडे गेला, बाबाला तिकडे धडका द्यायला चालू केले होते। आता बाबा ते हौद भरत होते, हौद भरून झाला, काय मस्त पौ राहिलेत बदक, बघूनच मन तृप्त झालं। आता हे जे काँग्रेस आणलं होतं थोडं शेळ्यांना खायला टाकलं आणि बाबां मी आलो होतो इकडे खाली, कारण की आपल्याला आता कोथंबीर नाही मेथी लावायची होती। बघता बघता ती पण लावून झाली बरं का, 12-1 वाजला होता। आता एका हातानेच मी बुजवत होतो, कारण की एका हाताने व्हिडिओ काढत होतो। आता शेळ्यांना येता येता गवत पण आणायचं होतं, मग ट्रॉली भरून गवत घेतलं, कारण की तिथलचं मी गवत याच्यासाठी काढतोय की बाबा तिथं आपल्याला आहे ना शेड करायचं आहे कोंबड्यांचं, त्याचेच हे पोल आहेत। वर बघतोय की बाबा आभाळ आता भयानक आलेलं आहे, लवकरच आपल्याला शेड वगैरे सगळं करावं लागणार आहे। आता आज कोथंबीर काढायचा शेवटून दुसरा दिवस आहे बरं का, उद्या पूर्णपणे कोथंबीर आपली संपून जाईल। कोथंबीर काढून झाल्यावर आजीचं गोठ्यावर अर्जंट काम होतं, त्याच्यामुळे मी तिकडे आलो होतो, तिकडे बसलो मग कुत्री सोबतच खेळत। चला आता भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये, एवढी क्यूट आहे ही।